आता आणि शिर्डीमध्ये नगरपालिका निवडणुकांचं वातावरण तापलेलं आहे। निवडणूक आयोगाचे नियम पायदळी तुडवले जातात का? विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय हा सगळ्यात मोठा खुलासा आहे। नियमभंग कोण करतंय? जाणीवपूर्वक निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करत असताना इथलं प्रशासन काय करतंय, पोलीस काय करतंय, निवडणूक आयोगाची लोक काय करतात, यापेक्षाही पक्षाच्या लोकांनी, काही पक्षाच्या लोकांनी परवानगी नसताना अशा गोष्टी करणं बरोबर आहे का, चुकीचं आहे का? आणि यामुळं इतर असलेले अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांवरती अन्याय होत असल्याची भावना राहता शहरात पेटते की काय, याबाबत आपल्याशी बोलण्यासाठी, एक धक्कादायक खुलासा करण्यासाठी या निवडणुकीतील आणि येथील एक सामाजिक कार्यकर्ते, आपण त्यांना थेट विचारूयात नेमकं काय झालं। आम्ही काल नगरपालिकेत गेलो असता नगरपालिकेमध्ये ज्या तुमच्या कायद्यामध्ये बसून ज्या गोष्टी आहेत, ज्या आचारसंहितेला धक्का पोहोचू नये अशा म्हणून आपण जे अर्ज असतील किंवा काही गोष्टी असतील तर त्या आपण तिथल्या अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करून त्या सर्वस्व माहिती करून घेतल्या होत्या। तरी सरकारी जागेत फ्लेक्स लावू नये असं त्यांनी मला सांगितलं होतं। त्यानंतर जर फ्लेक्स लावायचाच असेल तर तुम्हाला पर्सनली खाजगी जागेमध्ये बोर्ड लावता येईल व त्या खाजगी मालकाची तुम्हाला परमिशन लागेल असं मी काल मला त्यांनी सांगितले। ठीक आहे। त्यानंतर मी सकाळी या राहता शहरामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी माझ्या वार्ड क्रमांक 6 मधील मुर्तडक संदीप विष्णू व डांगे मंगल सुरेश महायुतीचे उमेदवार शिवसेना यांनी विनापरवानगी सरकारी जागेत प्रचार फलक लावून नियमांचा भंग केला आहे। तरी उमेदवारांवर कठोर कारवाई ही निवडणूक आयोगाने करावी अशी मी विनंती करतो। थेट बोर्ड लावलेले होते आणि ते कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत? ते शिवसेना, महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार होते। त्यांनी कोणालाही विचारात न घेता, ना नगरपालिकेचे परमिशन घेता, डायरेक्टली सरकारी जागेमध्ये त्यांनी त्यांचे बोर्ड फ्लेक्स लावले होते। त्या बोर्डवरती आणखी कोणाकोणाचे फोटो होते त्या महायुतीतल्या घटक पक्षाचे, उदाहरणार्थ एकनाथ शिंदे किंवा पालकमंत्री, या सर्वांचेच महायुतीचे जेवढे नेते असतील त्या सर्वांचेच फोटो त्या बॅनरवरती होते। आणि हे खालचे जे उमेदवार आहेत ते एक आपल्या मोठ्या नेत्याचं नाव बदनाम करायचं काम करतायत। याचं शिस्तभंग करून त्याने मोठा नेताही बदनाम होऊ शकतो। निश्चितच आपण राहता शहरात बघतो अनेकदा लोक थेट विखे पाटलांचं किंवा त्यांच्या नेत्याचं नाव सांगून इथल्या प्रशासनावरती दबाव आणतात। इथल्या लोकांना काही लोक तर त्रास देण्याचा सुद्धा प्रकार करतात। अशाच पद्धतीची तक्रार आहे आणि यामुळं जे अपक्ष उमेदवार आहे किंवा विरोधी पक्षातील उमेदवार आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊन प्रचारासाठी जर या लोकांना विना परवानगी जर असल्या परवानग्या मिळत असतील तर हा अन्याय आहे, हे बेकायदेशीर आहे। त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात का? ते आपण निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलून आपण सविस्तर चर्चा करू त्याविषयी। पण आपल्याला तर अजून परमिशन भेटलेली नाही, कारण की त्याच्यासाठी जी लागणारी कागदपत्रे आहेत ती खूप अडीअडचणी आहेत। जस्ट उदाहरण की तुम्हाला एखादा वाहन परवाना पाहिजे, तुम्हाला वाहन प्रचार करायचा असेल तर त्याची POC, त्याचं पूर्णपणे जे आहे काही गोष्टी त्या नील हवा, इन्शुरन्स असेल किंवा गाडीचं बऱ्याच अटी शर्ती आहेत। परंतु आता जर यांनी अशा पद्धतीने आघाडी जर घेतली बेकायदेशीर पद्धतीने तर याचा इतर उमेदवार पक्षाच्या अपक्षांवर, अपक्षांना मी तो म्हणतो मुळात अजून चिन्हच आलेलं नाहीये। जर अपक्षांना 26 तारखेला जर चिन्ह देणार असेल तुम्ही आणि हे असे सरकारचे थोडक्यात निवडणूक आयोगाचे नियम पायदळी तुडून जर असे बॅनर लावत असतील तर बिचारा अपक्ष उमेदवार याच्यावर एक दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न मी समजेल। बरं ठीक आहे, तुम्ही तक्रार केल्यानंतर नेमकं काय झालं? तो जो बोर्ड त्या जागेत लावलेला होता किंवा तुम्ही ही तक्रार केलेली आहे त्यांनी, ही कायदेशीर तक्रार आहे, ही केल्यानंतर नेमकं काय झालं आपण विचारूयात। ही तक्रार केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये सर्व बोर्ड काढण्यात आलेले आहे। तरी मी माझ्याकडे पुरावा म्हणून या सर्व बोर्डचे शूटिंग, लाईव्ह लोकेशन सर्व गोष्टी माझ्याकडे काढून ठेवलेल्या आहेत। मित्रांनो, अशाच पद्धतीने या निवडणुकीत जागरूक राहा। लोकप्रिय असलेले अपक्ष उमेदवार किंवा इतर पक्षाच्या उमेदवारांवरती कुरघोडी करण्यासाठी, अन्याय करण्यासाठी, त्यांना या निवडणुकीतून पाडण्यासाठी, म्हणजेच नागरिकांचे प्रश्न मिटविण्यासाठी नगरपालिकेत जाण्याचा जो मार्ग असतो या मार्गात बेकायदेशीर प्रशासनाला हाताशी धरून किंवा कधी कधी
कायद्याचा नियमाचा भंग करून अशा पद्धतीने जर लोक या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उभे राहत असतील तर ही लोकशाहीची चेष्टा आहे, टिंगल आहे. आणि त्याचबरोबर पालकमंत्री विखे पाटील किंवा एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लोकांच्या बळाचा, यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा किंवा प्रशासनावर दबाव किंवा आणण्याचा प्रयत्न म्हणता मी येईल. तर म्हणेल यांना माहीत सुद्धा नसेल, जे वरिष्ठ नेते आहेत हे खालचेच लोक बागल आहेत, तर तेच हे लोक करत आहेत आणि जे स्थानिक लोकांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. गॉडफादर मीडियासाठी अमोल भोसलेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता नगर मनमाड रोड.